खारघर वसाहतीमधील सेक्टर क्रमांक 35E मधील BM ज्वेलर्स या सराफाच्या दुकानात रविवारी रात्री 10च्या सुमारास 3 चोरट्यांनी रिव्हॉल्व्हर घेऊन सोन्याचे आणि चांदीचे लाखो रुपयांचे दागिने लुटून नेले। ही सर्व घटना सराफाच्या दुकानातील CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। सराफ दुकानदाराने सायरन वाजवून मदत मागण्याचा प्रयत्न केला तरीही कोणतीही मदत मिळाली नाही। परंतु सायरनच्या धाकेमुळे अवघ्या 2 मिनिटात चोरट्यांनी हाताला लागेल तेवढे दागिने घेऊन चोरांची त्रिकूट दुचाकीवर बसून फरार झाले। खारघरमधील BM ज्वेलर्समध्ये हेल्मेट आणि रेनकोट घालून चोरटे सराफाच्या दुकानात 10 वाजता शिरले। हातामध्ये रिव्हॉल्व्हर, डोक्यात हेल्मेट असल्याने सराफ दुकानातील तिघेही दुकानदार घाबरले। ज्या चोराच्या हातामध्ये रिव्हॉल्व्हर होती त्याने दुकानात शिरल्यानंतर पहिल्यांदा दुकानात हवेत गोळीबार केला। या दरम्यान एका दुकानदाराने सायरन वाजवण्याचा प्रयत्न केला व सायरनच्या आवाजामुळे दुकानाबाहेरील रहिवाशांचे लक्ष दुकानाकडे गेले। अनेक रहिवाशांनी स्वतःजवळील मोबाईल फोनमध्ये सराफ दुकानात सुरू असणारा थरार कैद केला, तर अनेकांनी चोर चोर असा आरडाओरडा करून रहिवाशांनी मदतीसाठी बोलावले। पोलीस नियंत्रण कक्षाकडे मदतीसाठी फोन करण्यात आला। या दरम्यान दुकानातील इतर 2 चोरट्यांनी दुकानातील काचेमध्ये ठेवलेले दागिने काढण्यासाठी दुकानातील काचा फोडण्याची सुरुवात केली। अवघ्या 2 मिनिटांत हा सर्व लुटीचा प्रकार घडला। हाताला जेवढा लुटीचा माल मिळेल तेवढा घेऊन चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले। चोरट्यांनी दुकानाबाहेर कोणी पकडू नये म्हणून त्यांच्या हातामधील रिव्हॉल्व्हरने हवेमध्ये गोळीबार केला। नवी मुंबईत मागील काही दिवसांत महिलांवरील अत्याचार आणि खून, सराफांची लूटमार, गावात रात्रीची फिरणारी चोरट्यांची टोळे यामुळे पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान उभे ठाकले आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पोलीस दलात आधुनिकता आणली, मात्र रस्त्यांवर होणारे गुन्हे तातडीने थांबवणे हे पोलीस आयुक्तांसमोर मोठे आव्हान आहे। भाई बाहर जाओ जल्दी, मेरे को बहुत कम ही होगा भाई निकलो।